नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. किरकोळ वादातून आळंदी येथील मजुराच्या डोक्यात सिलेंडर घालून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. संतोष शंकर खंदारे, वय वर्ष 45, राहणार काळेवाडी, धाकट्या पादुका मंदिराशेजारी आळंदी असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. पोलिसांनी गणेश खंदारे, वय वर्ष 23, राहणार काळे कॉलनी, चोरहली, मूळ राहणार वाशिम याला अटक केली आहे. ही घटना संतोष खंदारे याच्या घरी रविवारी सायंकाळी 7 वाजता घडली. याबाबत बद्री विठ्ठल चव्हाण, वय वर्ष 35, राहणार काळे कॉलनी, चरोली, तालुका हवेली यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. संतोष खंदारे आणि गणेश खंदारे हे दोघेही मजूर आहेत. ते रविवारी सायंकाळी संतोष याच्या घरात बसले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाला. तेव्हा रागाच्या भरात गणेश याने घरातील सिलेंडर संतोष खंदारे यांच्या डोक्यात घातला. त्यात संतोष जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी गणेश खंदारे याला अटक केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. आळंदी नगर परिषद हद्दीतील भागीरथी नाल्यावर पिसाळलेला कुत्रा चावल्याने आळंदीतील लहानग्यापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत 66 जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती आळंदी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी दिली. आळंदी येथील भागीरथी नाल्यावरून ये जा करत असताना पिसाळलेला कुत्रा चावल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. यात रविवारी 15 डिसेंबर रोजी 20 जणांना कुत्रा चावल्यानं, तसेच सोमवारी दिनांक 16 डिसेंबर रोजी दुपारी 2 पर्यंत 44 जणांना, तर दुपारी 2 नंतर आणखी 2 जणांना कुत्रा चावल्यानं नागरिकांमध्ये कुत्र्याची दहशत पसरली आहे. भागीरथी नाल्यावर अखेर पिंपरी चिंचवड पशुवैद्यकीय विभागाच्या लोखंडी पिंजऱ्यात कुत्र्यास जेरबंद करण्यात आले. खेड तालुक्यात आळंदी, चाकण व राजगुरुनगर अशा 3 नगरपालिका आहेत. मात्र कोणत्याही पालिकेकडे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची यंत्रणा नसल्याची बाब समोर येत आहे. 17 वर्षाच्या मुलीचा पाठलाग करून लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केल्याने आळंदीत पॉस्को कायद्याअंतर्गत एका रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अविनाश सुरेश भालेकर, वय वर्ष 44, राहणार दावडी, तालुका खेड असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. संबंधित मुलीच्या पाठलागाचा प्रकार आळंदी शहरातील वडगाव रस्ता, बसस्थानक, डुडुळगावमधील एका महाविद्यालय परिसरात मागील 13 दिवसांपासून घडत होता. याबाबतची फिर्याद पीडित मुलीने दिली आहे. त्यानुसार आळंदी पोलिसांनी भालेकर याला अटक केली आहे. येलवाडी, तालुका खेड या ठिकाणी रोज रात्री काही कंपन्या मोठ्या प्रमाणावर कचरा आणून टाकतात. असे या कचऱ्याला आग लावली जाते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. खेड तालुक्यातील जनतेला जलद गतीने प्रशासकीय सेवा भेटण्यासाठी अप्पर तहसील कार्यालय चाकण येथे स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी जिल्हाधिकारी पुणे यांना उपविभागीय अधिकारी खेड यांनी सादर केला होता. सदर प्रस्तावास काही त्रुटी असल्याने त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय यांनी तब्बल 6 स्मरणपत्र देऊन देखील उपविभागीय अधिकारी खेड व तहसील कार्यालय यांनी त्रोटक अहवाल देऊन सदरबाबत दोन्ही कार्यालय टाळाटाळ करत असल्याचे जिल्हाधिकारी पुणे यांच्या पत्रावरून निदर्शनास आले आहे. यात आता थेट आमदार बाबाजी काळे यांनी लक्ष घातले असून त्यांनी सांगितले की जनतेचे निकडीचे प्रस्ताव प्रशासनाकडून शासनास परिपूर्ण जात नाही. ही बाब गंभीर आहे. यापूर्वी अधिकारी काय करत होते व काय झाले यात न पडता सदर प्रस्ताव तातडीने शासनास सादर करण्यासाठी मी स्वतः लक्ष घातले आहे. लवकर पाठपुरावा करून सदर प्रस्ताव शासनास सादर होईल असेही आमदार काळे यांनी सांगितले. अप्पर तहसील चाकण येथे होणार असून 4 मंडल व 57 गावे यामध्ये समाविष्ट केली आहेत. यामुळे खेड तहसील कार्यालयाचा मोठा ताण कमी होणार आहे. त्याचप्रमाणे जनतेची कामे जलद गतीने मार्गी लागणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक प्रलंबित विषयांमध्ये सदरचा विषय प्राधान्याने घेतला असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुणे लाईव्ह न्यूज बरोबर बोलताना सांगितलं आहे. पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा चांगलाच खाली येताना दिसतोय. खेड तालुक्यात 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या हिवाळ्यातील ही सर्वात निचांकी तापमानाची नोंद खेड तालुक्यात झाली आहे. संपूर्ण राज्यात थंडी वाढली आहे. उत्तरेकडे थंड वाऱ्याचे जोर वाढल्यानं अंदमानातील समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालंय. त्यामुळे राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. सध्या मुंबई, पुणे, कोकण, विदर्भ, मराठवाडा यासह ठिकठिकाणी तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली आहे. 8.5 अंश सेल्सिअस नोंद झालेला खेड तालुका गारठलाय. खेडमध्ये थंडीची लाट पाहायला मिळते. तळेगाव शिक्रापूर महामार्गासह चाकण औद्योगिक क्षेत्रातील म्हाळुंगे परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत होती. त्यावर उपाययोजना करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने म्हाळुंगे वाहतूक विभागाच्या हद्दीत 5 डिसेंबर 2024 पासून प्रायोगिक तत्वावर एकेरी वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे नेहमी वाहतूक कोंडीत अडकलेला या मार्गानं सध्या मोकळा श्वास घेतलाय. म्हाळुंगे ते HP चौक दरम्यान वाहने सहजपणे पुढे निघून जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
म्हाळुंगे पोलीस ठाणे चौक, सिग्मा सर्कल चौक, इंड्युरन्स चौक, महिंद्रा सर्कल चौक, HP चौक या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. त्यावर उपाययोजना म्हणून तात्पुरत्या स्वरूपात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. एकेरी वाहतुकीचा दृश्य परिणाम सध्या म्हाळुंगे भागात पाहायला मिळतोय. मात्र महामार्ग एकेरी करून वाहतूक कोंडी कमी करणं हा कायमस्वरूपी उपाय नसून या रस्त्याची कामं तातडीनं सुरू करण्याची गरज आहे. दरम्यान म्हाळुंगे भागातील रस्ते काही प्रमाणात मोकळे झालेले असले तरी अन्य भागात मात्र वाहतूक कोंडीची स्थिती जैसे थेच आहे. म्हाळुंगे भागातील एकेरी वाहतुकीचा अन्य भागात परिणाम होत असल्याच्या देखील तक्रारी आहेत. यशवंतराव चव्हाण कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सवानिमित्त बीटस्तरीय क्रीडा स्पर्धांचं यशस्वी आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूस या ठिकाणी करण्यात आलं. काळूस शाळेनं मोठा गट खो खो मुलींचा आणि मोठा गट मुलांचा तसंच आटापिटा मुले यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. मोई येथील ग्रामदैवत पीर साहेब महाराजांच्या दर्ग्यात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक यंदाच्या वर्षी देखील पाहायला मिळालं. सालाबादप्रमाणे पीर साहेब महाराजांच्या दर्ग्यात विधिवत पूजा, गलब चढवणं, हार तुरे आदी कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. एक शहरानजीक येणारं खेड तालुक्यातील अग्रगण्य गाव आहे. उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून प्रत्येक तरुण असेल, कुटुंब असेल, महिला भगिनी असेल, आपल्या भैरवनाथ महाराजांच्या आशीर्वादाने सदनतेकडे चाललेलं हे गाव आहे. वाघोली फाटा ते चाकण रस्त्यावर प्रवासी वाहतूक ही अतिशय धोकादायक पद्धतीने होत असल्याचं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलंय. राजगुरुनगर कामगार कल्याण मंडळाच्या रक्तदान शिबिरात 268 जणांनी रक्तदान केलंय. राजगुरुनगर कामगार कृती समितीच्या वतीनं आयोजित शिबिरात चाकण ब्लड बँक आणि इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल आळंदी तसंच कामगार कल्याण मंडळ केंद्र चाकण यांच्या वतीनं आयोजित शिबिरात 268 रक्तदाते आणि महिला आरोग्य शिबिरात 41 महिलांनी सहभाग घेतला. गुळाणी तालुका खेड येथील सटवाजी बाबा मंदिरात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व खेड ईस्ट झोन शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कांदा कीड व रोग व्यवस्थापन तसंच कृषी विभागाच्या विविध योजना या विषयांवर जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी खेड उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाट तसंच कृषी विभागाचे कर्मचारी आणि शेतकरीही उपस्थित होते. दर 10 वर्षांना होणारी जनगणना करण्यास काही ना काही कारण दाखवून 2019 पासून केंद्र सरकारकडून याबाबतीत टाळाटाळ होताना दिसते. मागील वर्षी सर्व जिल्हे, तहसील, शहरे आणि गावे यांच्या सीमा गोठवण्याचा आदेश पारित झालेत. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर लोकसंख्या गणना काही झाली नाही. शेवटी आता शुद्धीपत्रक काढून 1 जानेवारी 2025 पासून पुन्हा सर्व महसुली सीमा गोठवण्यात येणार असून यावर्षी तरी जनगणना होईल अशी आशा आहे. जनगणना होत नसल्यानं सरकारी धोरणांवर परिणाम होऊन योजना लाभार्थी संख्या त्यानुसार नियोजन असा सर्वच गोंधळ होतोय. जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी सर्व स्तरातून आणि खुद्द विरोधी पक्ष करत असून त्यास सरकार अनुकूल नाहीये. त्यामुळे जातीवर आधारित जनगणना न केल्यास मोठा विरोध जनतेतून देखील होऊ शकतो. जातीवर आधारित जनगणना केली तर आरक्षण देखील सुधारणा होणार असल्याचं या क्षेत्रातील जाणकार सांगतात. बीबी तालुका खेड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अध्यक्षपदी दिनकर जैत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.